Hello friends, in the last lecture we have discussed about the problems on cantilever beam and two derivations of simply supported beam. And today I am going to discuss the problems on simply supported beam having point of contra shear and point of contra flexure. First problem is write the shear and moment equation for the beam simply supported over span of 8 meter carrying a central point load of 100 kilonewton. State the nature of curve from bending moment equation. Draw SFD and BMD. आता याच्यामध्ये सिंपल वर्डिंग मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे. सिम्पली सपोर्टेड बीम मेन्शन केला आणि स्पॅन किती आहे 8 मीटर. 8 मीटर स्पॅनचा सिम्पली सपोर्टेड बीम आपण ड्रॉ केला. पॉइंट ए आणि बी सिम्पली सपोर्टेड आहेत आणि मेन्शन केलाय कॅरिंग अ सेंट्रल पॉइंट लोड 100 किलोन्यूटन. 100 किलोन्यूटन कुठे आहे एक्झॅक्टली सेंटरला, म्हणजे 4 मीटर फ्रॉम ए अँड 4 मीटर फ्रॉम बी. आता सिम्पली सपोर्टेड बीम आहे, सेंट्रली लोड केलेला आहे, तर आपण डायरेक्टली पॉइंट ए ला आणि पॉइंट बी ला लोड घेऊ शकतो 50-50 किलोन्यूटन बिकॉज दिस बीम इज सिमेट्रिकल. तुम्ही डायरेक्टली पण घेऊ शकता किंवा कॅल्क्युलेशन करून पण आपण ते घेऊ शकतोय. आता फर्स्ट बघा, टू फाइंड रिएक्शन्स ऍट सपोर्ट ए अँड बी. फर्स्ट ऑफ ऑल काय करावं लागेल, समेशन ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस इज इक्वल टू 0. समेशन एफ वाय इज इक्वल टू आर ए अपवर्ड आहे पॉझिटिव्ह येईल, 100 डाऊनवर्ड आहे निगेटिव्ह येईल आणि आर बी परत अपवर्ड आहे परत पॉझिटिव्ह येईल. आर ए मायनस 100 प्लस आर बी इज इक्वल टू 0 आपण पुट करणार, कारण का समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 येईल. आणि हा 100 मी फक्त काय केलाय लेफ्ट हँड साइडला घेतला तर इक्वेशन मिळतो आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 100. हा आपला इक्वेशन नंबर 1 इथे मिळतो. आणि याच्यावर आपल्याला मोमेंट घेऊन काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचा. हा आपला इक्वेशन नंबर काय, हा 1 आहे. नेक्स्ट काय करावं लागेल, आपल्याला मोमेंट घ्यावा लागेल कोणत्या एका पॉइंटला. इथे मेन्शन केलंय टेकिंग मोमेंट ऍट पॉइंट ए. ए ला मी मोमेंट घेतलेला आहे, ए ला मी मोमेंट घेतला. हा 100 किलोन्यूटन कसा आहे बघा, पॉइंट ए शी क्लॉकवाईज आहे, मीन्स 100 इंटू 4 क्लॉकवाईज. डिस्टन्स किती आहे 100 इंटू हा डिस्टन्स 4 मीटरचा आहे. आणि बी चा डिस्टन्स किती आहे, टोटल 8 मीटर आहे. आणि बी कसा आहे अँटी क्लॉकवाईज आहे, म्हणून आरबी इंटू 8 येईल, मायनस आरबी इंटू 8. मायनस का घेतला, कारण तो अँटी क्लॉकवाईज आहे. मायनस आरबी इंटू 8 हा येईल. आणि बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू काय असतो 0. इक्विलिब्रियम कंडिशनला आपण काय घेत असतो 0. 0 इज इक्वल टू 400 मायनस 8 आरबी. आणि हे जर सॉल्व्ह केला तर आपल्याला आरबी ची व्हॅल्यू मिळते 50 किलो न्यूटन. आरबी किती मिळेल 50. आणि हे इक्वेशन पुट आरबी इज इक्वल टू 50 इन दिस अबोव इक्वेशन, आर ए प्लस आरबी इज इक्वल टू 100, तर आपला आर ए पण किती मिळेल 50 किलो न्यूटन. हा आपला आर ए ची व्हॅल्यू इथे मिळते. तुम्ही डायरेक्टली एका स्टेटमेंट मध्ये पण मेन्शन करू शकताय, दिस सिम्पली सपोर्टेड बीम इज अ सिमेट्रिकल देअरफॉर आर ए इज इक्वल टू आरबी इज इक्वल टू 50 असं आपण घेऊ शकतो, किंवा अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करून तुम्ही दाखवू शकता. नेक्स्ट आपल्याला काय करायचे, शियर फोर्स डायग्राम अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करायचे आहेत. तर शियर फोर्स कॅल्क्युलेशन्स, सेक्शन सोबत क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घेतोय, सेक्शन सोबत अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह घेत असतोय. आता ऍट पॉइंट बी ला आपण शियर फोर्स घेतोय. शियर फोर्स इथं बीच्या इथं जर मी घेतला तर किती आहे, आरबी इज इक्वल टू 50 किलो न्यूटन आहे. आणि कसा आहे तो अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून निगेटिव्ह आहे. शियर फोर्स ऍट पॉइंट बी इज इक्वल टू मायनस 50 किलो न्यूटन. मायनस का, कारण तो अँटी क्लॉकवाईज आहे. नेक्स्ट शियर फोर्स ऍट राईट ऑफ अ सी. सी च्या राईटला जर मी घेतला तर फक्त काय, हा 50 किलो न्यूटनच आहे, तो 50 किलो न्यूटन पर्यंत कसा होतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आहे. म्हणून पॉइंट सी च्या राईट हँड साइडला एफ सी आर मीन्स, सी आर मीन्स पॉइंट सी च्या राईट हँड साइडला परत किती येईल मायनस 50 किलो न्यूटन. तर लेफ्टला पॉइंट सी च्या लेफ्टला आपण जर बघितला, पॉइंट सी च्या
लेफ्टला. आता याच्यामध्ये बघा हा 50 किलोन्यूटन अँटी क्लॉकवाईज आहे म्हणजे तो मायनस असेल आणि हा 100 किलोन्यूटन कसा आहे पॉझिटिव्ह आहे. मीन्स -50 प्लस 100 इज इक्वल टू पॉझिटिव्ह 50 किलोन्यूटन आपल्याला काय मिळेल सीच्या लेफ्ट हँड साईडला आपल्याला शिअर फोर्स मिळेल. आणि जर मी परत पॉइंट ए ला सेक्शन केला, ए च्या फक्त लेफ्ट हँड साईडला 50 किलोन्यूटन आहे आणि त्या सेक्शन सोबत कसा फिरतोय क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरतोय म्हणून शिअर फोर्स ऍट पॉइंट ए इज इक्वल टू पॉझिटिव्ह 50 किलोन्यूटन. असं आपण शिअर फोर्स कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये केलेले आहेत. आता आपण शिअर फोर्स कॅल्क्युलेशन सगळे इथे केलेले आहेत. आता आपल्याला शिअर फोर्स डायग्राम ड्रॉ करावी लागेल. त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल बेस लाईन आपण काढून घेतो. ही बेस लाईन आहे. त्याच्यानंतर प्रत्येक पॉइंटचे आपल्याला काय करावे लागतील जे आपण शिअर फोर्स कॅल्क्युलेट केले. पॉइंट बी ला किती आहे -50 किलोन्यूटन म्हणजे तो बेस लाईनच्या काही खाली येईल. पॉइंट बी ला -50 आहे म्हणून तो बेस लाईनच्या 50 किलोन्यूटन काय आला खाली आलेला आहे. शिअर फोर्स ऍट राईट ऑफ अ सी, सी च्या राईट हँड साईडला किती आहे परत -50 किलोन्यूटन आहे म्हणजे कंटिन्युअसली काय हॉरिझॉन्टल लाईन इन्क्रीज होईल. -50 ची ही जी आहे पॉइंट सी च्या राईटला -50 आहे. शिअर फोर्स ऍट लेफ्ट ऑफ अ सी, सी च्या लेफ्टला बघा +50 झालाय म्हणजे -50 पासून +50 सडनली इन्क्रीज झालेला आहे. म्हणून स्ट्रेट लाईन मी डायरेक्टली काय केलं आहे पॉइंट सी च्या लेफ्टला -50 आणि पॉइंट सी च्या राईटला +50. ग्रॅज्युअली सडनली स्ट्रेट लाईन मध्ये काय होतो हा इन्क्रीज होतो -50 टू +50. आणि पॉइंट ए ला बघा काय परत +50 आहे म्हणून ही लाईन परत काय राहील हॉरिझॉन्टल राहील आणि ए ला परत इथं असा क्लोज लूप तो फॉर्म होईल. हे झालं शिअर फोर्स डायग्राम. अशाच प्रकारे आपल्याला बेंडिंग मोमेंटचे कॅल्क्युलेशन करून बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करावी लागेल. आता सिम्पली सपोर्टेड बीमचे आपण रूल्स मध्ये स्टडी केला आहे. बेंडिंग मोमेंट ऍट सिम्पली सपोर्ट इट ऑलवेज 0 म्हणजे पॉइंट ए ला आणि बी ला काय असणार नेहमी तो 0 असतो. म्हणून मी डायरेक्टली इथे मेन्शन करतोय बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट ए अँड बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट बी इज इक्वल टू 0. सिम्पली सपोर्टेड बीमला आणि कॅन्टिलिव्हरच्या फ्री एंडला आपण नेहमी काय करत असतो बेंडिंग मोमेंट 0. ते आपण रूल्स मध्ये स्टडी केलेलं आहे. आता याच्यामध्ये बेंडिंग मोमेंटचे दोन परत साइन कन्व्हेन्शन्स आहेत. हॉगिंग मोमेंट असेल तर निगेटिव्ह, हॉगिंग मीन्स डाऊनवर्ड लक्षात ठेवायचं आणि सॅगिंग मीन्स अपवर्ड, सॅगिंग मोमेंटला काय असतो पॉझिटिव्ह असतो. आता पॉइंट सी ला आपला बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करायचा आहे. पॉइंट सी ला जर बेंडिंग मोमेंट काढायचा असेल तर तुम्ही त्याचा लेफ्ट सेक्शन घेऊ शकता किंवा राईट सेक्शन घेऊ शकता. कोणताही सेक्शन घेतला तर तुम्हाला बेंडिंग मोमेंट जो आहे ती व्हॅल्यू सेमच मिळणार आहे. आता पॉइंट सी च्या ठिकाणी जर मी आलो तर हा 50 आरबी च्या ठिकाणी घेतो मी, राईट सेक्शनचा काय घेतोय बेंडिंग मोमेंट घेतोय. आरबी ला किती न्यूटन आहे 50 किलो न्यूटन आहे. डिस्टन्स किती आहे 4 आणि तो कसा होतोय बघा अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतोय. पॉइंट सी सोबत अपवर्ड मीन्स काय असतोय सेक्शन कसा असतोय सॅगिंग मोमेंट आपण म्हणतोय त्याला सॅगिंग मोमेंट येईल. सॅगिंग मीन्स पॉझिटिव्ह, मीन्स हा तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यावा लागेल. साइन काय येईल इथे पॉझिटिव्ह. 50 किलो न्यूटन त्याचा लोड आहे आणि 4 मीटर डिस्टन्स आहे. मीन्स 50 इंटू 4 मीन्स हा झाला टोटल 200 किलो न्यूटन मीटर. आता आपल्याला तीनच पॉइंट्स आहेत. ए बी ला सपोर्टला 0 घेतला आणि पॉइंट सी ला आपण कॅल्क्युलेट केलाय 200 आणि कसा आहे पॉइंट लोड आहे. पॉइंट लोड असेल तर आपण रूल्स मध्ये स्टडी केलेला आहे इन्क्लाइंड लाईन मध्ये काय होतं बेंडिंग मोमेंट इनक्रीज किंवा डिक्रीज होतो. मग पॉइंट ए ला 0 आहे, पॉइंट बी ला 0 आहे बेस लाईन पासून आणि पॉइंट सी ला किती आहे 200 म्हणून ए पासून 200 इन्क्लाइंड लाईन येईल, बी पासून परत 200 इन्क्लाइंड लाईन येईल आणि हा असा टोटली आपल्याला काय मिळतो पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंटचा लूप मिळतो. अशा प्रकारे तुम्हाला शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम जर सिम्पली सेपरेट बीमचे दिले असतील तर अशा प्रकारे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून तो सॉल्व्ह करावा लागेल. हा आपला फर्स्ट प्रॉब्लेम आहे. आता आपण सेकंड प्रॉब्लेम बघूया. Write equations for shear force and bending moment at any section along the beam and draw their diagrams for simply supported beam as shown in the figure. आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला वर्डिंग मध्ये प्रॉब्लेम दिलेला नाही आहे. लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला वर्डिंग मध्ये दिला होता, आपल्याला डायग्राम ड्रॉ करून घ्यावी लागत होती. आता याच्यामध्ये तुम्हाला बीम दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला UDL दिलेला आहे आणि तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितला. आता
टोटल स्पॅन बघा किती आहे, 2 मीटर प्लस 3 मीटर प्लस 2 मीटर मीन्स टोटल याचा 7 मीटर किती आहे स्पॅन आहे. पॉइंट ए आणि बी ला सिम्पली सपोर्टेड आहे, म्हणजे पॉइंट ए आणि बी ला सपोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. आणि याच्या आतमध्ये 2 मीटर वरती आणि इकडे बी पासून 2 मीटर अंतरावरती 3 मीटरच्या स्पॅन वरती काय तुम्हाला युडीएल दिलेला आहे. आणि युडीएल चा लोड किती आहे 1 किलो न्यूटन पर मीटर. म्हणजे जर टोटल लोड आपण घेतला डिस्टन्स इंटू काय करतोय तो लोड आहे. डिस्टन्स किती आहे 3 मीटर आहे आणि लोड किती आहे 1, म्हणजे 3 इंटू 1 पॉइंट लोड मध्ये जर आपण कन्वर्ट केला तर 3 इंटू 1 किलो न्यूटन त्याचा टोटल लोड आपल्याला सेंटरला एक्झॅक्टली मिळतो. आता हा प्रॉब्लेम पण जर तुम्ही बघितला नॉर्मली आपण सॉल्व्ह केलं तर सॉल्व्ह होतो, कारण का टोटल जो बीम आहे सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल असल्यामुळे टोटल पॉइंट लोड किती मिळतो 3 किलो न्यूटन, म्हणजे आरए ला पण किती मिळणार 1.5 किलो न्यूटन आणि आरबी ला पण 1.5 किलो न्यूटन. तुम्ही डायरेक्टली लिहू शकताय किंवा समेशन एफ वाय आणि बेंडिंग मोमेंट एका पॉइंटला घेऊन आपण तो सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही पेपर मध्ये डायरेक्टली जरी दिला बिकॉज गिवन बीम इज अ सिमेट्रिकल बीम देअरफॉर रिएक्शन ऍट पॉइंट ए अँड रिएक्शन ऍट पॉइंट बी आर इक्वल, आणि डायरेक्टली जो टोटल लोड असतो त्याचे आपण हाफ घेऊ शकतो. तसंही आपण डायरेक्टली करू शकतो किंवा मी तुम्हाला रेग्युलर मेथडने जसं तुम्ही सॉल्व्ह करताय ते तुम्हाला खाली स्टेप्स पण मी इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. टू फाइंड रिएक्शन्स ऍट सपोर्ट ए अँड बी. आता रिएक्शन फाइंड आउट करताना लक्षात ठेवायचं, परत मी प्रत्येक वेळी तुम्हाला साइन कन्व्हेन्शन सांगतोय, अपवर्ड जो असतात ते पॉझिटिव्ह असतात, डाऊनवर्ड जे असतात ते निगेटिव्ह असतात फोर्सेस सगळे. आता याच्यामध्ये जर आपण बघितला समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. आता व्हर्टिकल फोर्सेस कोणकोणते आहेत, पॉइंट ए ला अपवर्ड आहे, पॉइंट बी ला अपवर्ड आहे, म्हणजे ए चा मी रिएक्शन घेतला आर ए, बी चा रिएक्शन घेतला आर बी, अपवर्ड आहे म्हणून मी दोन्ही पण पॉझिटिव्ह घेतोय. आणि त्याच्यानंतर हा 1 किलो न्यूटन पर मीटर युडीएल जो आहे तो आपल्याला कन्वर्ट करावा लागेल पॉइंट लोड मध्ये. कसा करणार तर 1 इंटू 3 किलो न्यूटन 1 इंटू 3 मीटर, सॉरी 1 इंटू 3 मीटर आपण केला तर टोटल किती होतो 3 किलो न्यूटन होतो. 1 इंटू 3 घेतलेला आहे आणि त्याचा साइन कसं ओळखायचा, अपवर्ड आहे की डाऊनवर्ड आहे, तर तो डाऊनवर्ड आहे म्हणून तो काय घ्यायचा निगेटिव्ह, म्हणजे -1 इंटू 3 मी घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला इक्वेशन 1 मिळतो आर ए प्लस आर बी, तो मायनस मी लेफ्ट हँड साइडला मूव्ह केला तर तो किती येईल 3. आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 3, हा आपल्याला इक्वेशन 1 मिळेल. आणि मोमेंट घेऊन आपल्याला सेकंड इक्वेशन घेऊन काय करावं लागेल ह्याचे आन्सर्स फाइंड आउट करावे लागतात. आता मोमेंट काय करायचं आहे ऍट पॉइंट ए. मोमेंटचे साइन कन्व्हेन्शन कसं असतात, त्या सेक्शन सोबत क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह, त्या सेक्शन सोबत अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. आता पॉइंट ए ला मी मोमेंट घेतोय इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये बघा हा 1 किलो न्यूटन पर मीटर, डिस्टन्स किती आहे 3 मीटर, 1 इंटू 3 मी घेतला आणि हा कसा आहे पॉइंट लोड मध्ये जर कन्वर्ट झाला तर सेक्शन ए सोबत कसा मूव्ह होतोय क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होतोय म्हणून तो पॉझिटिव्ह मी घेणार. 1 इंटू 3 ह्याचा डिस्टन्स काढावा लागेल. डिस्टन्स बघा हा 2 मीटर तर फिक्स आहे आणि या 3 मीटरचा तो काय असणार हाफ, म्हणजे 2 प्लस 3/2, म्हणजे 2 प्लस 3/2, तर 3/2 प्लस 2 आपण लिहिलेला आहे. 1 इंटू 3 हा त्याचा टोटल लोड आपण कॅल्क्युलेट केला आणि डिस्टन्स 3/2 प्लस 2. आणि आरबी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि आरबी पासून टोटल डिस्टन्स किती आहे 2 प्लस 3 प्लस 2 म्हणजे टोटल 7. आणि आरबी कसा आहे अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून तुम्ही काय घेतला निगेटिव्ह, मायनस आरबी इंटू 7. बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू 0 पुट केला. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला आरबी ची व्हॅल्यू मिळते. आरबी इज इक्वल टू किती मिळतो 1.5 किलो न्यूटन. आणि जसं मी तुम्हाला सांगितला हा जर सेक्शन तुम्ही सिमेट्रिक आहे म्हणून सॉल्व्ह केला असता डायरेक्टली तिथं पण आपल्याला 1.5, कारण टोटल लोड किती आहे 3 आहे, त्याच्या हाफ आपल्याला 1.5 मिळेल. आणि हेच इक्वेशन ही व्हॅल्यू आपल्या इक्वेशन 1 मध्ये म्हणजे आर ए प्लस आरबी इज इक्वल टू 3 मध्ये पुट केली तर आपला आर ए ची व्हॅल्यू मिळते परत 1.5 किलो न्यूटन. म्हणजे आपला आर ए मिळाला आरबी मिळाला, दोन्ही पण व्हॅल्यू आपल्याला मिळालेले आहेत. दोन्हींचा व्हॅल्यू आहे 1.5 किलो न्यूटन. आता नेक्स्ट आपल्याला शियर फोर्स कॅल्क्युलेशन्स आणि बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन्स याच्यामध्ये करावे लागतील. शियर फोर्स कॅल्क्युलेशन्स मध्ये लक्षात ठेवा सेक्शन सोबत क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह आपण घेतोय, सेक्शन सोबत अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह घेतोय. मग आता याच्यामध्ये बघा शियर फोर्स ऍट बी, बी ला मी शियर फोर्स काय करतोय कॅल्क्युलेट करतोय इथे. आता बी च्या राईट हँड साइडला लोड किती आहे 1.5 किलो न्यूटन आहे आणि तो कसा फिरतोय
अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फिरतो. त्या सेक्शन सोबत जर तुम्ही चेक केला तर तो कसा आहे, अँटी क्लॉकवाईज आहे, म्हणून ती साइन आलेला आहे -1.5 किलोन्यूटन. -1.5 किलोन्यूटन येईल. आता जर मी डी ला घेतला, शियर फोर्स ऍट डी च्या पण फक्त तुम्ही राईट हँड साइडला जर आपण बघितला तर किती येतो, 1.5 किलोमीटर लोड आहे, म्हणजे आरबीचा लोड आहे. पण तो पण कसा होतो, डी सेक्शन सोबत अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आहे. कसा आहे, अँटी क्लॉकवाईज, म्हणजे परत तो निगेटिव्ह येईल. आता शियर फोर्स ऍट पॉइंट सी ला मी घेतोय. सी ला घेत असताना तुम्ही कोणताही घ्या, राईट हँड साइडचा सेक्शन घ्या किंवा लेफ्ट हँड साइडचा सेक्शन घ्या. सेक्शन घेत असताना असा घ्यायचा जेणेकरून आपल्याला मिनिमम त्याच्यामध्ये व्हॅल्यूज असतील. आता मी लेफ्ट साइड सेक्शन घेतला, पॉइंट ए चा बघा कसा आहे, क्लॉकवाईज आहे. पॉइंट ए चा कसा आहे, क्लॉकवाईज आहे, म्हणजे 1.5 मी डायरेक्टली काय करणार, पॉझिटिव्ह घेऊ शकतोय. तुमचा आन्सर डायरेक्टली येतो. किंवा तुम्ही जर राईट हँड कडून आला तर हा 1.5 काय आहे, निगेटिव्ह, -1.5 इथं आहे. आणि हा जो आहे 1 into 3 डाऊनवर्ड येतो, म्हणजे क्लॉकवाईज, हा पॉझिटिव्ह. हे तुम्ही सॉल्व्ह केला 1.5, म्हणजे बोथ वेने आपण काय करू शकतो, शियर फोर्स कॅल्क्युलेट करू शकतो. आणि तुम्ही ए ला परत आला, ए ला परत काय राहील, 1.5 क्लॉकवाईज, म्हणजे पॉझिटिव्ह 1.5 किलोन्यूटन क्लॉकवाईज. आता शियर फोर्स डायग्राम आपल्याला काय करावे लागतील, ड्रॉ करावे लागेल. पॉइंट बी ला किती आहे, -1.5, म्हणजे बेस लाईनच्या खाली. पॉइंट बी पासून डी पर्यंत कॉन्स्टंट आहे, काही लूज नोड आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन आहे. 1.5 मायनस. आता जर आपण सी ला बघितला, सी ला किती आहे, +1.5 आहे. आणि त्याच्यामध्ये युडीएल आहे. युडीएल असेल तर मी काय सांगितलंय, इन्क्लाइंड लाईन. इन्क्लाइंड लाईन काय होतो, इन्क्रीज होतो. 1.5 निगेटिव्ह पासून 1.5 पॉझिटिव्ह, ही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. आणि ती लाईन पॉइंट पी मध्ये त्या बीमला, बेस लाईनला कट करतो, तो म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियर और पॉइंट ऑफ झिरो शियर आपण त्याला मेन्शन करतो. परत ए ला बघा किती आहे, +1.5, म्हणजे हॉरिझॉन्टॅलिटी इन्क्रीज झालेला आहे, +1.5. आणि हा आपला पॉझिटिव्ह लूप, हा आपला निगेटिव्ह लूप. आता आपल्याला काय करावं लागेल, या डायग्राम मध्ये पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियरचा लोकेशन फाइंड आउट करावा लागेल. आता हा डायरेक्टली मी सांगू शकतो, सिमेट्रिकल असल्यामुळे तो सेंट्रल येईल, पण कॅल्क्युलेशन पण तुम्ही करून बघू शकता. इथे शियर फोर्स काय असतो, 0. शियर फोर्स ऍट पॉइंट पी इज इक्वल टू 0 आहे, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये 1.5 -1.5, हा अँटी क्लॉकवाईज म्हणून मायनस घेतला, प्लस हा डिस्टन्स आपण काय केलं बघा इथं, वन into x - 2, म्हणजे हा टोटल डिस्टन्स त्यांनी काय म्हणलेला आहे, x एज्युम केलेला आहे, x पूर्ण. म्हणजेच काय येईल, 1 किलोन्यूटन हा जो लोड आहे, हा 1 किलोन्यूटनचा, 1 किलोन्यूटन पर मीटर. आणि किती डिस्टन्स वरती आहे, तर टोटल x मायनस हा 2 त्याच्यामधून केला, म्हणजे 1, हा टोटल x ने अजून केलाय, त्यातून -2, म्हणजे 1 प्लस x -2. तर x तुम्ही सॉल्व्ह केला तर आन्सर किती मिळतो, 3.5 आपल्याला मिळेल डिस्टन्स. इथून डिस्टन्स किती आहे, 3.5. आता आपल्याला बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. बेंडिंग मोमेंट ऍट ए आणि बी काय असणार, डायरेक्टली 0. सपोर्टला आपण 0 घेतोय, लक्षात येतं. त्याच्यानंतर सी आणि डी ला काढावा लागेल. बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट सी किंवा डी आपण घेतला तर आरबी इंटू 2 डिस्टन्स आहे, हा कसा आहे, अपवर्ड आहे म्हणून पॉझिटिव्ह घेतला, म्हणजे हा किती आला, 3 किलोन्यूटन पर मीटर, 3 किलोन्यूटन मीटर आला. सी ला बघा तसाच येईल. सी ला हा जो डिस्टन्स आहे, आरबी इंटू 5, डायरेक्टली पण घेऊ शकतो, त्याचा राईट सेक्शन घ्या किंवा लेफ्ट सेक्शन घ्या. बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट सी घेतला, हा आर ए इंटू 2 घेतलेला आहे, आर ए इंटू 2 फक्त लेफ्ट हँड साइडचा घेतलेला आहे. आर ए किती आहे, 1.5 आणि इंटू 2 म्हणजे 3 किलोमीटर मीटर आलेला आहे परत. आता याच्यामध्ये पॉइंट सी ला आणि डी ला किती आहे, 3.
तर पॉइंट P चा आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. पॉइंट P चा कसा फाइंड आउट करणार, तर बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट P इज मॅक्सिमम असतो, कारण का तिथे शिअर फोर्स 0 आहे, म्हणजे तिथे बेंडिंग मोमेंट काय असतो, मॅक्सिमम. आपण डिस्टन्स फाइंड आउट केलाय 3.5 आहे. तर बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट P इज इक्वल टू RB इंटू किती आहे, इथं डिस्टन्स 3.5 म्हणजे x, RB इंटू x मायनस 1 इंटू x मायनस 2, म्हणजे हा UDL चा लोड तिथे घेतला, इंटू त्याचा हाफ डिस्टन्स म्हणजे x मायनस 2 डिवाइड बाय 2, म्हणजे x ची व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी पुट करायची आहे. RB आहे 1.5, x आहे 3.5, मायनस 1, x च्या जागी 3.5 पुट केला, x च्या जागी परत 3.5 आपण पुट केलेला आहे. हे जर आपण टोटली सॉल्व्ह केला तर किती मिळतो, प्लस 4.125 किलो न्यूटन मीटर आपल्याला मिळतो. आणि आपल्याला बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करावी लागेल. ए ला 0 आहे, बी ला 0 आहे, सी ला 3 आहे, डी ला 3 आहे. हे स्ट्रेट लाईन आहे, ए टू 3 आणि बी टू 3, आणि इथनं हा जो आहे हा सेकंडरी कर्व म्हणजे पॅराबोलिक कर्व. सी ला किती आहे, प्लस 4.125. अशा प्रकारे तुम्हाला बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करावे लागतील. तर नेक्स्ट आपल्याला पुढचा प्रॉब्लेम बघायचा आहे. For the beam loaded as shown in figure, draw shear force and bending moment diagram locating all important values. तर आपल्याला गिवन बीम आहे, टोटल स्पॅन बघा 2 + 3 + 3 8 मीटर आहे. मध्ये 2 मीटर वरती स्टार्ट झालेला UDL 22 किलोन्यूटन पर मीटर आहे, म्हणजे टोटल 3 मीटरच्या स्पॅन वरती काय 22 किलोन्यूटन पर मीटर आहे. आणि ह्या एंडलाच किती आहे 75 किलोन्यूटन. याला आपण पॉइंटला नावं देऊ शकतो, ABCD दिलं आहे. ए हा बी आहे, हा सी आहे, हा डी आपण नावं दिलं आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल, ह्याच्यामध्ये सगळे व्हॅल्यूज फाइंड आउट करावे लागतील. पॉइंट ए ला रिएक्शन किती आहे आणि बी ला किती आहे, हा ए मांडलेला आहे, हा बी मांडलेला आहे. सगळे समेशन Fy इज इक्वल टू 0 फर्स्ट ऑफ ऑल घ्यावा लागेल. Fy मध्ये हा RA अपवर्ड आहे, RB अपवर्ड आहे, पॉझिटिव्ह येईल, RA प्लस RB हे पॉझिटिव्ह आहेत. 22 इंटू 3 हा डाऊनवर्ड आहे, म्हणजे निगेटिव्ह येईल, तर निगेटिव्ह घेतलेला आहे. आणि 75 निगेटिव्ह डाऊनवर्ड आहे, म्हणजेच आपल्याला RA प्लस RB इक्वेशन मिळतो. टोटली सॉल्व्ह केल्यानंतर 141. हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. RA प्लस RB इज इक्वल टू 1. आता याच्यामध्ये तुम्ही बघितला, हा RA आहे, हा RB आहे, अपवर्ड आहेत पॉझिटिव्ह घेतले, हा डाऊनवर्ड आहे निगेटिव्ह घेतला, हा पण डाऊनवर्ड आहे निगेटिव्ह घेतलेला आहे. टेकिंग मोमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू 0, म्हणजे हा पॉइंट आपला कोणता आहे, ए पॉइंट आहे, हे लक्षात ठेवा. हा ए पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट आहे. आता याच्यामध्ये ए ला जर 0 घेतला तर 22 इंटू 3 हा पॉइंट लोड आपण काढला, आणि डिस्टन्स किती येणार 2 + 3/2, 2 + 3/2. 75 इंटू 5 क्लॉकवाईज आहे सगळं म्हणून पॉझिटिव्ह घेतोय. आणि हा आरबीचा रिएक्शन कसा आहे निगेटिव्ह, RB इंटू 8 मायनस RB इंटू 8 इज इक्वल टू 0 आपण केला तर RB ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 75.75 किलो न्यूटन. आणि ही व्हॅल्यू आपण काय करायचं आहे, इक्वेशन 1 मध्ये तुम्ही पुट केला म्हणजे RA प्लस RB इज इक्वल टू 141 मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला RA ची व्हॅल्यू मिळते. ह्या व्हॅल्यू मध्ये आपण पुट केला RA प्लस RB इज इक्वल टू 141, तर RA ची व्हॅल्यू मिळेल 65.25 किलो न्यूटन. हे पुट केलेलं आहे. RB ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये आपण पुट केल्यानंतर हे आपल्याला मिळतं. आता नेक्स्ट जो आहे शियर फोर्स आणि बेंडिंग मोमेंटचे कॅल्क्युलेशन्स. आता पॉइंट बी ला बघितला, शियर फोर्स ऍट पॉइंट बी इथे हा किती आहे RB मायनस 75.75 कसा आहे अँटी क्लॉकवाईज आपण मायनस घेतला. ऍट लेफ्ट ऑफ सी राईट ऑफ सी आपण घेतला, आपण सेम राहील कारण इकडे एकच लोड आहे मायनस 75.75. लेफ्ट ऑफ सी जर मी घेतला तर हा मायनस 75.75 आणि हा जो 75 आहे हा डाऊनवर्ड आहे, म्हणजे क्लॉकवाईज आहे, पॉझिटिव्ह येईल, म्हणजे मायनस 0.75 येईल. मायनस 75.75 हा अँटी क्लॉकवाईज आणि हा 75 क्लॉकवाईज. आता सी च्या लेफ्टला जर मी घेतला, चला
पॉइंट डी ला आलो. पॉइंट डी ला बघा इथे फक्त लेफ्ट हँड सेक्शन कन्सिडर करा. पॉइंट ए चा कसा आहे, क्लॉकवाईज आहे, म्हणजे +65.25 मिळेल. +65.25 डायरेक्टली पण मी घेतलेला इथं सांगताना की तुम्ही असं घेऊ शकता. या -0.75 इथला आलेला आणि +22.3 हा डिस्टन्स मल्टिप्लाय 22 × 3. त्यापेक्षा बेटर वे काय करा, हा अरे लेफ्ट सेक्शन किंवा राईट सेक्शन कन्सिडर करायचा. मी लेफ्ट सेक्शन कन्सिडर केलेला आहे. 65.25 कसा आहे, क्लॉकवाईज आहे डी ला, आणि ए ला पण सेम राहील. आणि शिअर फोर्स कॅल्क्युलेशन आपण डायग्राम ड्रॉ करावा लागेल. बी ला किती आहे, -75. हा बी चा -75 आपण ड्रॉ केला. बी टू सी सेम राहील कारण नो लोडिंग आहे. -75 पर्यंत तो कॉन्स्टंटली असा इन्क्रीज होईल. सी च्या लगेच लेफ्टला किती आहे बघा, 0.75 म्हणजे -0.75 पर्यंत तो डाऊनवर्ड जाईल इथपर्यंत, हा पॉइंट. त्याच्यानंतर पॉइंट डी ला किती आहे, +65 म्हणजे इथं +65 आपण प्लॉट करणार आणि युडीएल असल्यामुळे अशी इन्क्लाइन लाईन ती जाईल. ती लाईन एका पॉइंटला काय करते, कट करते पी ला, तेव्हा असेल पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर. आणि ए ला किती आहे, 65.25. अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागेल, शिअर फोर्स डायग्राम ड्रॉ करावी लागेल. आणि याच्यावरून हा पॉइंट ची लोकेशन आपल्याला आयडेंटिफाय करावी लागेल. या पॉइंटची लोकेशन ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये केलेलं आहे. टू लोकेट पॉइंट ऑफ झिरो शिअर, ह्या पॉइंटला काय असतो, शिअर फोर्स 0 असतो. मग याच्यामध्ये जर आपण बघितला इकडचा 75.75 किलोन्यूटन जो आहे अपवर्ड आहे, म्हणजे तो निगेटिव्ह येईल. कोणताही एक सेक्शन आपल्याला घ्यावा लागेल. आता याच्यामध्ये त्यांनी लेफ्ट सेक्शन घेतलेला आहे, लेफ्ट हँड साइडचा सेक्शन. हा 65.25 कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, अपवर्ड आहे, म्हणजे हा क्लॉकवाईज येईल. हा पॉझिटिव्ह घेतला. -22 इंटू हा टोटल त्यांनी डिस्टन्स किती म्हणलेला आहे, टोटल डिस्टन्स जो आहे x मानलेला आहे. या पॉइंट पर्यंत डिस्टन्स किती आहे, x मानलेला इथं दिसतो का, हा x. म्हणजेच काय येईल, x-2 याचा डिस्टन्स येईल. -22 इंटू x-2 ह्याच्यावर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल, इक्वेटेड टू 0 करायचं आहे. 65.25 - 22x प्लस 22 इंटू 2 मीन्स काय, 44 होईल. मायनस मायनस प्लस, ह्याच्यावर x ची व्हॅल्यू मिळते 4.97. म्हणजे कुठून आला तो, इकडून a पासून 4.97 असेल. a पासून 4.97 डिस्टन्स वरती पॉइंट P असेल. आता आपल्याला बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करावी लागेल. ए आणि बी ला बेंडिंग मोमेंट काय असणार, 0 असणार डायरेक्टली, कारण सिम्पली सपोर्टेड आहे. आपल्याला सी डी आणि या पॉइंट P ला फाइंड आउट करायचं आहे. सी ला बघा किती येईल, सी ला बेंडिंग मोमेंट 75.75 इंटू 3 अपवर्ड आहे, म्हणजे पॉझिटिव्ह. त्याचा आन्सर येतो 227.25 किलोन्यूटन मीटर. बेंडिंग मोमेंट डी ला बघा, आर ए पासून आपण घेऊया, आर ए इंटू 2, आर ए इंटू 2, आर ए म्हणजे इथे 65.25 इंटू 2, सॅगिंग मोमेंट अपवर्ड आहे, म्हणजे परत तो 130.5 किलोन्यूटन मीटर येईल. आणि पॉइंट पी ला आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. पॉइंट पी ला, तर पी ला आपण बघितला 65.25 इंटू एक्स, हा जो डिस्टन्स किती आहे, एक्स डिस्टन्स आहे पॉइंट पी पर्यंत, म्हणजे हा आणि लोड किती आहे 65.25 इंटू एक्स घेतला, मायनस हा यूडीएल चा काढावा लागेल 22 इंटू एक्स मायनस 2, 22 इंटू एक्स मायनस 2, आणि डिस्टन्स किती असणार, एक्स मायनस 2 डिवायडेड बाय 2. आणि x ची व्हॅल्यू किती आहे, आपण काढलेला आहे x इज इक्वल टू 4.97. हे पुट करायचं, x ची व्हॅल्यू 4.97 पुट करा. बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट P किती मिळतो, 227.26 किलोन्यूटन मीटर. हा मॅक्सिमम मिळणार आहे. 227.26 मिळाला, इथे किती आहे 227.25. मग आता याच्यामध्ये बघा, पॉइंट डी आणि सी पर्यंत स्ट्रेट लाईन मध्ये इन्क्रीज होतं लिनियर. पॉइंट ए ला 0 आहे, बी ला 0 आहे, डी ला किती आहे 130, स्ट्रेट लाईन मध्ये इन्क्रीज झालेला आहे. पॉइंट सी ला किती आहे 130, सॉरी पॉइंट सी ला 227, म्हणजे हा 227 पर्यंत आला. आणि इथून जो असणार आहे हा कर्व असणार आहे, पॅराबोलिक कर्व, आणि इथं मॅक्सिमम 227.25
26 आणि इथं 2 to 7.25. अशा प्रकारे आपल्याला बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करावी लागेल. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, अ सिम्पली सपोर्टेड बीम कॅरीज UDL ओव्हर एंटायर स्पॅन. The maximum shear force and bending moment are 10 kilonewton and 10 kilonewton meter respectively. Find the span and intensity of UDL. Span means length find out करायची याची किती असेल आणि intensity of UDL ची intensity किती असेल. ह्याच्यासाठी आपल्याला डेरिव्हेशन जे बघितले त्या डेरिव्हेशनचा यूज करून घ्यावा लागतो. मॅक्सिमम शियर फोर्स किती आहे 10 किलोन्यूटन. मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट किती आहे 10 किलोन्यूटन मीटर. L is the length of बीम आपण मेन्शन केलेला आहे. मॅक्सिमम शियर फोर्स याचा आपण डेरिव्हेशन बघितलेला आहे. डेरिव्हेशन मध्ये किती आहे WL/2. शियर फोर्स किती आहे WL/2 आणि शियर फोर्स दिलेला आहे मॅक्सिमम किती आहे 10 आहे. म्हणजे इथं 10 आपण पुट केला 10 into 2 किती होणार 20. 20 is equal to किती झाला WL. म्हणजे W ची व्हॅल्यू किती मिळेल 20 divided by L. हा जो इक्वेशन आहे हा इक्वेशन आपण कशावरून घेतलेला आहे तर डेरिव्हेशन. आपण जे दोन डेरिव्हेशन बघितलं पॉइंट लोड आणि UDL चा आणि इथं आपण शियर फोर्स इज इक्वल टू किती दिलाय 10. हा 10 पुट केला तर 20 इज इक्वल टू WL मिळतो आणि W ची व्हॅल्यू 20 डिवायडेड बाय L. आणि तसाच बेंडिंग मोमेंटचा इक्वेशन असतो WL²/8. हे आपण त्या डेरिव्हेशन वरून हे इक्वेशन्स घेतलेले आहेत. डेरिव्हेशन मध्ये काय WL²/8 हे त्याचं व्हॅल्यू आहे आणि याच्यामध्ये बेंडिंग मोमेंट त्यांनी दिलाय किती आहे 10. 10 is equal to WL²/8 आणि W ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे किती 20/L. हे W is equal to 20/L काय करावं लागेल याच्यामध्ये पुट करायचा. L²/8 आहे तसा ठेवा. 10 into 8 हे मल्टिप्लाय झाला डिवायडेड बाय 20 इज इक्वल टू काय असेल L² आणि डिवायडेड बाय L आहे फक्त काय राहील L. ह्याच्यावर आपल्याला L ची व्हॅल्यू मिळते 4 मीटर. म्हणजे आपण स्पॅन फाइंड आउट केला किती आहे 4 मीटर आणि W इज इक्वल टू किती आहे 20/L आणि 20/L म्हणजेच किती इथं 4 पुट केला L च्या जागी तर आपल्याला W किती मिळेल 5 किलोन्यूटन पर मीटर मिळेल. Therefore intensity of UDL is 5 kilonewton per meter. अशा प्रकारे तुम्हाला सिम्पली सपोर्टेड बीमचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करावे लागतील. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ओव्हरहँग बीमचे प्रॉब्लेम्स बघूया. थँक्यू.